एकेकाळी मुख्यमंत्र्यांचं गाव अशी ओळख असलेलं लातूर आता पाणी टंचाईमुळे जगात लक्षवेधी ठरलंय। 10वी-12वीतल्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये झळकवणारा लातूर पॅटर्न याच गावानं दिला। आता हेच लातूर थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करतंय। पाणी टंचाईचा जीव घेणारा लातूर पॅटर्न आता पाहायला मिळतोय। पाणी पाणी असा टाहो फोडणारा लातूरकरांना आता सरकारनं नवीन आश्वासन दिलंय। मिरजेहून रेल्वेनं पाणी आणू असं सांगत सरकारनं तहानलेल्या लातूरकरांना नवी आशा दाखवली आहे। रणरणत्या उन्हात मृगजळाचा अनुभव लातूरकरांना सवयीचा आहे। घोषणाहून 8 महिने उलटून गेले तरी अद्याप एक थेंबही पाणी लातूरकरांना सांगलीहून आलेलं नाही। ही घोषणाही मृगजळच ठरते की काय अशी भीती त्यांना वाटते। उन्हाच्या झळा सोसत मिरजेहून येणाऱ्या पाणीदार ट्रेनची लातूरकर आतुरतेनं वाट पाहतायत। वेटिंग फॉर गोदो या नाटकात गोदोची नाटकभर वाट पाहिली जाते, पण नाटक संपतं तरी गोदो काही येत नाही। जग हे एक रंगभूमी आहे असं शेक्सपियरनं म्हटलंच आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात वेटिंग फॉर वॉटरचा अनुभव घेण्याची वेळ आपल्यावर येऊ नये हीच लातूरकरांची अपेक्षा आहे। पाण्याच्या एकेका थेंबासाठी लातूरकर सध्या आसुसलेत। पिण्याच्या पाणी टंचाईनं हैराण झालेल्या लातूरकरांसाठी रेल्वेनं उजनीचं पाणी आणण्याची घोषणा सरकारनं केली। मात्र 8 महिने उलटले तरी पाण्याचा एकही थेंब रेल्वेनं लातूरला आलेला नाही। आता मायबाप सरकारनं लातूरकरांना नवं स्वप्न दाखवलंय। उजनीचं नव्हे तर सांगली जिल्ह्यातल्या मिरजेचं पाणी रेल्वेनं आणण्याची घोषणा महसूल मंत्री खडसेंनी केली आहे। मिरज येथून रेल्वेने लातूर शहराला पाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। त्यामुळे मिरजला जाऊन या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून पाणी उचलून ते या ठिकाणी उतरवण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था कशा करता येतील याची चाचपणी करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत। खडसेंनी मिरज आणि लातूरला भेटी देऊन याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मात्र हे पाणी लातूरला नेमकं कधी येणार या प्रश्नावर खडसे निरुत्तर झालेत। लातूरला कधी रेल्वेनं पाणी पोहोचेल सर? आलोर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊनही लातूरकरांना अद्याप रेल्वेनं पाणी मिळालेलं नाहीये। त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सरकारच्या नव्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पहिले लातूरला अध्यक्ष लागू करायला लागली, आता परभणीला अध्यक्ष महोदय लागू करायला अध्यक्ष महोदय आम्ही आता रेल्वेने पाणी देणार अशा पद्धतीची आम्ही घोषणा केली। 7-8 महिने ऐकतो अध्यक्ष महोदय रेल्वेने पाणी देणार, तर रेल्वे कुठे आहे, ते रेल्वेचे डबे कुठे अध्यक्ष महोदय काही समजत नाही। अध्यक्ष महोदय रेल्वेने जे पाणी मिरजेतून ते आणणार आहेत, मला असं वाटतं की यावर अजूनही कसलीही स्पष्टता नाही आहे। काल परवा सभागृहामध्ये पाणीपुरवठा मंत्र्यांनी जे लेखी उत्तरामध्ये लक्षवेधीला आम्हाला उत्तर दिलं त्यामध्ये रेल्वेनं पाणी देणं हे व्यवहार्य नाही आहे हे सभागृहामध्ये त्यांनी मांडलं। उन्हाळा तोंडावर आलाय। पाणी पाणी असा टाहो फोडत लातूरकरांचा घसाही कोरडा झालाय। आता खरोखरच मिरजेचं पाणी लातूरकरांना मिळणार आहे की नवी घोषणा देखील एप्रिल फूल ठरणार आहे? बारामती म्हटलं की आठवतात ते शरद पवार आणि क्रिकेट म्हटलं की आठवतो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर। एकीकडे राज्यात दुष्काळ असताना IPL सामन्यांना पाणी द्यावं की नाही यावर चर्चा होत होती, तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर आणि शरद पवार बारामतीत एकत्र आले होते। निमित्त होतं ते क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटनाचं। शरद पवार BCCIचेच नव्हे तर ICCचेही अध्यक्ष झाले, पण बारामतीत क्रिकेटचं भव्य स्टेडियम नाही याची खंत त्यांना होती। त्यामुळे बारामतीत क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीत शरद पवारांनी पुढाकार घेतला। आता बारामतीत भव्य स्टेडियम उभं राहिलं देखील। थेट पंतप्रधानांपासून सगळे ज्या बारामतीत शरद पवारांचा सल्ला घ्यायला येतात त्याच बारामतीत सचिन तेंडुलकरनं बारामतीकरांना सल्ला देत थेट फटकेबाजी केली। समोर मैदान असो की माईक, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरळ बॅटनं थेट फटकेबाजी करतो हेच खरं। शरद पवार आणि त्यांच्या बारामतीचं अप्रूप भल्या भल्यांना आहे। देशाच्या पंतप्रधानांपासून ते जागतिक कीर्तीच्या दिग्गजांपर्यंत अनेकांनी बारामतीचं वेळोवेळी कौतुक केलंय। पवारांचं क्रिकेट क्षेत्रातलं योगदानही मोठं आहे। असं असलं तरी बारामतीमध्ये क्रिकेटचं स्टेडियम नसल्याची खंत त्यांना होती। म्हणूनच त्यांनी स्टेडियम उभारण्याच्या कामात पुढाकार घेतला आणि अवघ्या 6 महिन्यात हे भव्य आणि देखणं स्टेडियम उभं राहिलं। क्रिकेट खेळता आलं नाही तरी त्याला सुविधा आणि प्रतिष्ठा मिळवून देता आल्याचं समाधान पवारांना आहे। मी विचार केला की आता जगाचं अध्यक्षपद घ्यायचं आणि आपल्या गावाला काहीच पत्ता नाही, हे काही वागणं बरं नव्हतं।
आता ह्याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे आणि त्यामधून नगराध्यक्ष त्या सगळ्या सहकार्याने साथ दिली आणि त्यामुळे या स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी बारामतीकरांनी खच्चून गर्दी केली होती। स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी होते की काय अशी परिस्थिती क्षणभर निर्माण झाली होती। अशा उत्साही वातावरणात मास्टर ब्लास्टरनं बारामतीकरांना एक सल्ला दिला। क्रिकेट दोघांनाही खेळायला हवं, मुलांनाही खेळायला हवं आणि मुलींनीही खेळायला हवं आणि तेवढीच मेहनत करायला हवी। ह्या ग्राउंड तयार करण्यासाठी जितक्या लोकांनी मेहनत घेतली आहे आणि स्पेशल एफर्ट्स घेतले आहेत त्यांना अजून आनंद होईल की जेवढं ग्राउंड मेंटेन करायला पाणी लागतं तेवढाच जर का तुम्ही इथे घाम गाळलात तर तुमचं एक ना एक दिवशी स्वप्न नक्कीच साकार होईल। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, वसीम जाफर असे अनेक दिग्गज खेळाडू यावेळी उपस्थित होते। स्टेडियमच्या उद्घाटनानंतर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र संघाचा T20 सामना रंगला, पण महाराष्ट्रात दुष्काळ असताना या मैदानावरची हिरवळही सगळ्यांचंच लक्ष वेधून गेली। इरटच चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय। तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।